सौरभ यावेळी पहा दर्जेदार गोलंदाजी सौरभ सोरटेची क्वालिटी बॉलिंग अतिशय जबरदस्त वेग आहे गती आहे आणि थोडासा आउटस्विंग देखील नॅचरल आउटस्विंग लेफ्टीचा मिळतोय त्यांना. दत्ता पवार यांना थांबवलं या चेंडूवरती 3 चेंडू 3 धावा. यावेळी पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. गणेश काटेकर क्षेत्ररक्षक आहेत 1 धाव मिळेल तिकडे त्यांना. ओनली 1. यावेळी फटका चांगला रघुनाथचा जबरदस्त तडाखा आपण पाहिला. अगदी खडे खडे पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर. सौरभ सोरटे 10 धावा आहेत या ठिकाणी. पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी जबरदस्त गतीवरती चेंडू खेळा. विनोद त्या ठिकाणी येत आहेत. भंडासरांचे आवडते खेळाडू विनोद यांचा चांगली फेकी आणि तिसऱ्याला प्रयत्न पाहूयात. आता वेळ थोडीशी गडबड होईल का परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये 2 धावा या चेंडूवरती. एका षटकाखेरीज 12 बिनबाद 12. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजाच्या जवळची जोडी उभी आहे ती बापलेकाची जोड आहे. ब्रह्मा बापू आपल्या चिरंजीवाला मार्गदर्शन करताना स्वतः एक लिजंड खेळाडू ज्यांनी 1990-2000चा काळ ज्यांनी गाजवला युवती संघासाठी एक अष्टपैलू जमदार अष्टपैलू खेळाडू. आम्ही पाहिले अष्टपैलू खेळाडूंपैकी एक जबरदस्त असे अष्टपैलू खेळाडू युवती गावासाठी ज्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. ब्रह्मा बापूंचे सुपुत्र आदर्श सूर्यवंशी वडिलांनी दिलेले आहे काहीतरी सल्ला. त्या सल्ल्याचा फायदा घेतात का पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वेग आहे परंतु दिशेवरचं नियंत्रण खूप महत्वाचं. ब्रह्मा बापू देखील जाणत असतील तुम्हाला वेग असून फक्त फायदा नाही तर वेगावरचं नियंत्रण दिशा टप्पा अचूक लाईन आणि लेंथ हे खूप महत्वाचं आहे. तर ती मेंटेन करावी लागेल आदर्शला. ऍक्शन जबरदस्त आहे. यावेळी पहा दर्जेदार चेंडू गती परिवर्तन केलं थोडंसं. दत्ता यांना चकवलं. एक वाईडच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती आली 13 धाव फलकावरती. दुसरा चेंडू आपण पाहिलं म्हणजे षटकामधील हा लिगली पहिली डिलिव्हरी होती जो अतिशय चांगली हाताळली. निर्धाव चेंडूचे होते सांगता दत्ता पवार आणि आदर्श सूर्यवंशी. एक अनुभवी खेळाडू एक अगदी नौकार खेळाडू अंडर 20 खेळाडू. पाहूयात हे बॅटल. जबरदस्त वेग क्वालिटी सिम्पली इट्स अ क्वालिटी बॉलिंग. गुडलँड स्पॉट वरून जे लेदर बॉल क्रिकेट आपण पाहतो ज्या प्रकारे गुडलँड स्पॉट वरून चेंडू उसळी मिळते आणि अगदी हाता बदलून कोण बदलून गोल चेंडू जसा विकेट किपरच्या हातामध्ये जातो तशा प्रकारचा चेंडू आपल्याला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दत्ता पवार यांना थांबवले बांधून घातले जकडून ठेवले धावांना लावलेला ब्रेक. हा ब्रेक तोडण्याचं काम दत्ता पवार यांना करावं लागेल परंतु आदर्श सूर्यवंशीचा वेग काही काय थांबायला कमी नाही. यावेळी पहा जबरदस्त फटका बंडासरांच्या डोक्यावरून क्वालिटी. एका बाजूला आदर्शला क्वालिटी दाखवली दुसऱ्याच चेंडूवरती दत्ता पवार यांचा ब्लास्ट. थोडासा शॉर्ट पिच चेंडू मिळाला रूम मिळाली जागा बनवली आणि त्याला फेकून दिलं बंडासरांच्या डोक्यावरून. एक आकर्षक प्रहार सीमारेषे बाहेर येतोय. आकर्षक षटकार. 19 धावा बंडासरांचा प्रयत्न राहिला परंतु चेंडू निघून गेला 6 धावांसाठी. आदर्श यावेळी पुन्हा चांगला चेंडू या ठिकाणी मिड विकेटला सचिन पाटील तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि सचिन पाटील कशासाठी जाणले जातात तर रनआउटची संधी आहे. आदेश काळांतर बॅकअप करतायत. 1 धाव. सचिन पाटीलचं कौतुक व्हायला हरकत नाही. जेव्हा आपण युवतीचा संघ पाहतो सचिन पाटील एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात. आता देखील आपण पाहिलं अगदी लेदर बॉल क्रिकेट ज्या प्रकारे ग्राउंडवरती अडवला जातो त्या प्रकारे अगदी पोझिशन घेतली चेंडू थांबवला चांगली फेकी केली आणि फक्त 1 धाव मिळवून दिली. 20 धावा 2 चेंडू शिल्लक आहेत. रघुनाथ पवार स्ट्राईक एंडवरती स्लोवर वन. क्या बात है.
रीड केलं फलंदाजांना, रीड केलं, स्टेप आउट होण्याचा प्रयत्न झाला, स्लोअर वन केला आणि जबरदस्त चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. आतापर्यंत युवती संघ हवी ठरलेला आहे. 20 धाव आहे धाव फलकावरती. अजून एक चेंडू आहे. हा चेंडू निर्धाव आला तर मात्र युवती सध्या फ्रंट फुटवर म्हणता येईल, म्हणायला काय हरकत नाहीये. व्हेरी गुड. शेवटचा चेंडू. त्यावेळी पुन्हा एकदा उजव्या बाहेर पंचांना कसरत करावी लागेल. हात पहिला व्हावे लागतील. एक धाव अर्जित होईल. इट्स 21 ऑन द बोर्ड. आदर्श चेंडू छान दिया आहे. या चेंडूवरती मंगेश की सचिन पोहोचू शकत नाहीये. दोन्ही देखील फिल्डर नो मॅन्स लँड अर्थात सेफ जागेमध्ये चेंडू जाऊन पडला. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. दोन धावांनी या षटकामध्ये धावा आल्या 23 धावा धाव फलकावरती. 11 धावा या षटकामध्ये जमवल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 23 धावा लागल्या गेल्या फलकावरती बिनबाद 23. खरं तर दोन्ही फलंदाज अजूनही ओपनिंगच्या मैदानाचे धडधाकड फलंदाज. एका बाजूला रघुनाथ पवार, दुसऱ्या बाजूला दत्ता पवार. ही जोडी आहे परंतु 2 षटकार अवघे आलेले आहेत. एक आदर्शच्या गोलंदाजीवरती, एक सौरभच्या गोलंदाजीवरती आणि बाकीचे आपण पाहिले 10 चेंडूंवरती अतिशय कमालीची गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे. गोलंदाजीसाठी ज्यानं टेनिस बॉल हंगामामधील आपली कराड तालुका प्रीमियर लीग जी झाली मागच्या मार्च मध्ये, त्या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजानं उदयोन्मुख खेळाडू अर्थात इमर्जिंग प्लेअरची सायकल मिळवलेला खेळाडू ज्यानं अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघासाठी केली. मंगेश शेवाळे येतात गोलंदाजीसाठी. उंचपुरे गोलंदाज आहेत, लेफ्टी गोलंदाज आहेत, दर्जेदार गोलंदाजी केली परंतु रबर बॉल क्रिकेट वेगळा आहे. यावेळी क्या बात है. दत्ता पवारचा आपण स्ट्रोकचं जर ऑब्झर्व केलं, अनालिसिस केलं, एक पाय पुढे टाकतायत, आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे लेंथ वरती जात नाहीयेत. चेंडू थोडासा मागे पिच झाला आणि डिलिव्हर झाला विकेट किपरच्या हातामध्ये. सेम फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. एकदा त्या ठिकाणी आता क्षेत्ररक्षक आदर्श गेले त्यामुळे अतिशय क्विक येत आहेत. एकच धाव मिळेल. 24 धावा. मंगेश यांनी रबर बॉल मध्ये जास्त गोलंदाजी केलेली नाही परंतु तरी देखील आपला क्लास दर्जा दाखवताना अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. ह्या 4 चेंडूवरती या दोन्ही फलंदाजांना थांबवण्याचं काम करावं लागणार आहे. रघुनाथ पवार ऑन अ स्ट्राईक. मंगेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा आहे. यावेळी पुल पॉवरफुल सक्सेसफुल. इट्स ह्यूज अँड ह्युमंगस बिग अँड ब्युटिफुल सिक्सर. 30च्या घरात धाव संख्या. बंडा सरांचं थोडंसं टेन्शन वाढतंय का? 30 धावा धाव फलकावरती. बॅटिंगचा विचार केला युवती संघासाठी आदर्शवरती जबाबदारी असेल. सौरभ सोरटे, सचिन पाटील यांच्यावरती जबाबदारी असेल कारण शुभम नाहीये आज. महेश नारकर, उमेश साठे हे खेळाडू रबर बॉल हंगामासाठी उपलब्ध नाहीयेत त्यामुळे आज सौरभ सोरटेला संधी मिळेल, विनोद यांना संधी मिळेल, आदर्श यांना आणि फिनिशरच्या रूपामध्ये बंडासर आपल्याला पाहायला मिळतील. 30 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. मंगेश यांच्यावरती आता प्रेशर टाकण्याचं काम होतंय. यावेळी चांगला चेंडू पहा. बॉडी लेंथ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निलेश पाटील. एकच धाव. स्वस्तिक बंडासरांनी काढले का? काढलेला आहे आणि गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो बंडासरांचं स्वस्तिक चर्चेत आहे. यानंतर होणारी मॅच गणेशवाडी विपक्ष काटेकरवाडी. कर्णधारांना मी कॉल देईन काटेकरवाडीच्या. यायचा आमच्याशी संपर्क साधा. चांगला चेंडू दर्जेदार चेंडू. दत्ताचा शॉट मला तर थोडस लेट झाले. फ्रंट फुटला खेळण्याची गरज होती. थोडस लेट झाले. अगदी 2 आठवड्यापासून थोडंसं बिझी होते त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिस कमी आहे असं वाटतं. शेवटचा चेंडू 31 धावा धाव फलकावरती आहेत. फुल टॉस. फायदा घेता आलेला नाही. समोरच्या क्षेत्रात सौरभ सोरटे तैनात आहेत. 1 धाव. सौरभचं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. चेंडू अडवलाय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि चांगली फेकी. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 3 षटकाखेरीज 33 विदाउट एनी लॉस. एकही विकेट पडलेली नाही परंतु म्हणावा असा स्ट्राईक रेट ठेवता आला नाहीये. 33 धावा आहेत अवघ्या धाव फलकावरती. 34 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी.
हॅलो. काटेकरवाडी संघ या नाणेफेकीसाठी आपला चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय, प्लीज या. बबलू शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. कृष्णा सवातपुते जे गॉड ऑफ टेनिस क्रिकेट ज्यांना म्हटलं जातं, त्यांचे खास मित्र, त्यांचे जबरदस्त जिगरी फॅन. आणि मित्रांनो गोष्ट नाही, कृष्णा सरांना सध्या त्यांच्यासोबत एक सेल्फी घेणं देखील खूप अवघड असते, एवढा त्यांचं फॅन फॉलोविंग बेस आहे. परंतु आमचे बबलू शेळके त्यांच्या सोबत त्यांच्या समवेत जेवायला बसतात, म्हणजे केवढ्या प्रकारचं त्यांचं प्रेम आहे. आणि ही उपलब्ध आहे. बबलू सर इंस्टाग्राम वरती जर बबलूचा आपण पेज पाहिलं तर कृष्णा सरांचा फोटो आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे जबरदस्त फॅन. त्यांचं या ठिकाणी विनंती असेल, बबलू या आपण मंचावरती गणेशवाडी संघाच्या माध्यमातून तुमचा देखील आदर सत्कार केला जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा आदर्श सूर्यवंशीचे सूर्यवंशी यांचे मामा बबलू शेळके भाई या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेकीसाठी योगेश आलेत का? येस, योगेश आलेत. नाणेफेक करून घ्या. चला विनंती असेल, बामणवाडी गोलंदाजीसाठी रघुनाथ पवार, फलंदाजीसाठी सौरभ सोटे. सौरभ सोटे यांना आपली बॅटिंग सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे, कारण युवती संघाचा विचार केला बॅट्समन थोडेसे कमी पडतात. सौरभ सोटे यांनी इकडनं एक चांगली इनिंग खेळली तर येणाऱ्या कालावधीमध्ये ऍज अ बॅट्समन म्हणून ऑप्शन्स मिळतील. पहिला चेंडू दर्जेदार चेंडू, परंतु पुल केला, एक धाव मिळेल. या ठिकाणी बबलू शेळके यांचा शुभ सन्मान. गणेशवाडी आप्पा आम्ही विनंती करून बबलू यांचा सन्मान घ्यायचा आहे. सर्जेराव वीर मामा यांच्या शुभ हस्ते पहिल्या चेंडूवरती एक धाव. 34 धावांचं आव्हान आहे. यावेळी बाहेरची कड दत्ता पवार आज थोडेसे लेजी आहेत मला वाटतं ट्रॅव्हल करून आले तर हैदराबादला होते मागच्या आठवड्यामध्ये कामानिमित्त. थोडंसं ट्रॅव्हलिंग जास्त, कामाचा व्याप, त्यामुळे कुठेतरी थोडीशी बॉडी लँग्वेज आज आपण पाहतो दत्ताची म्हणावी अशी नाहीये आणि त्याचा थोडासा तोटा सहन करावा लागतोय बामणवाडी संघाला. बाहेरची कड लागली होती आणि ड्रॉप होतो एक चांगला झेलचा. अजून एक धाव मिळेल या चेंडूवरती. टॉस घ्या ना. सौरभ सोटे. चला जरी फलंदाज वाकला असेल पाहूयात पंचाचा डिसिजन काय येतोय. स्टंपच्या बाहेरून असेल चेंडू, यस वाईडचा डिसिजन येतोय. अवांतर स्वरूपात अजून एक धाव अर्जित केली जाईल. 3 धावा धावफलकावरती. रघुनाथ पवार यांचा वेग जबरदस्त आहे, वेगाला उत्तर नाही सौरभ सोटे यांच्याकडे. 34 धावांचं आव्हान. पाहूयात कशा प्रकारे मॅच होते.
वा क्या बात है, जबरदस्त चेंडू, चेंडू हवेमध्ये रघुनाथ पवार स्वतः येतात चेंडूवर, धक्का लागतोय सौरभ सोरटे यांच्या रूपामध्ये, पहिला गडी होतोय गारद. इट्स 3 आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. गणेशवाडीची प्रख्यात कुख्यात गँग मॅरी गँग रोशन होगले यांच्या नेतृत्वाखाली यांचं आगमन झालेलं आहे. रोशन होगले यांची मॅरी गँग यांचं हार्दिक स्वागत. याच्या मंचावरती गावाकडे YouTube वरती प्रकारचे व्हिडिओज आणि चॅनल्स मधून एक मालिका प्रदर्शित करणारे आमचे मॅरी गँगचे सदस्य रोशन होगले, त्याचे कॅप्टन आणि त्यांचे सहकारी यांचं जोरदार स्वागत. फलंदाजीसाठी शिवाजी शेवाळे. एका कालावधीमध्ये शिवाचा विचार केला तर येवती संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू पीटरसन म्हणून ज्याला ओळखलं जात होतं, येवती संघाचा अतिशय क्लासिकल खेळाडू होता. पाहूया थोडस मागच्या काळामध्ये क्रिकेट पासून लांब गेलेले आहेत, आता कशा प्रकारचा खेळ होतोय त्यांचा ते देखील पाहणं गरजेचं असेल. खराब चेंडू म्हणता येईल, यस वाईड, आणि एक वॉर्निंग देखील दिली जाईल रघुनाथ यांना. वेग होता परंतु अतिशय उंचावरून चेंडू गेला, डोक्यावरून चेंडू गेला. अजून एक अवांतर स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते, जोडली जाते. धाव संख्येशी 4 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 30 धावा करायच्या आहेत. 15 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण असणार आहे. शिवाजी यावेळी बहाल केतन घेऊन काढला, खराब अतिशय खराब फटका, खराब रनिंग बिटवीन द विकेट, खराब कॉलिंग, खराब थ्रो आणि खराब गॅदर त्या ठिकाणी सुनील भाऊ यांचा अतिशय खराब खेळ चेंडूवरती पाहायला मिळाला. आणि येवती संघासाठी आदर्शची विकेट खूप महत्वपूर्ण होती, तिकडे त्यांनी रिस्क घेतली होती. खराब कॉलिंग झालं होतं. विवेक आमचे मित्र विवेक यांच्या हातामध्ये चेंडू गेला, खराब फेकी, आणि तिकडे सुनील भाऊ यांनी प्रयत्न देखील केला नाही. अर्थात चेंडू थोडासा लांब होता त्यामुळे त्यांना सापडण्याचं देखील मला वाटतं चान्सेस कमी होते. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 6 धावा धाव फलकावरती लागले जातील. रघुनाथ आदर्श फटका फसला, चेंडू हवेमध्ये दत्ता पवार पाहूयात सुटतो, शेवटच्या मोमेंटला झेल सुटतो. आदर्शची महत्वपूर्ण विकेट लगातारच्या 2 चेंडूवरती आदर्श सूर्यवंशी यांना 2 जीवनदान मिळतात. धाव फलक जाऊन पोहोचतोय 7 आकड्यावरती. गणेशवाडीतील यसडी 11 संघाचे सदस्य आणि गणेशवाडीतील चाणक्य व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे रवी होगले, त्यांचे जिवलग मित्र शेवटचा चेंडू सुरेश देसाई आणि त्यांची टीम सुजित शेवाळे. जबरदस्त चेंडू या ठिकाणी चेंडूवरती इट्स 1 डे. सुजित खोत, उमेश देसाई, सुरेश देसाई यांचंही श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडीकडून स्वागत. तसेच आमचे बंधू बुमरा यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. या सगळ्यांनी स्टेजवरती या. आणि या सर्वांचा 8 धावावरती आहेत. एका षटकाखेरीज 1 बाद 8 अजूनही 57 आवश्यकता. गणेशवाडीचे युवा नेतृत्व सचिन देसाई साहेब यसडी यांचं सुद्धा इथे हार्दिक स्वागत. यांचं या स्पर्धेनिमित्त आगमन झालेलं आहे. तसेच सुहास काशीद यांचं आगमन झाल्याचा सर्वांचा सत्कार संतोष मोहिते दादा यांनी घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो. विवेक देसाई यांना आपण पाहतोय, काय ध्येयष्टी आहे. अशोक गोलंदाजीसाठी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी अशोक देसाई यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तर फलंदाजीसाठी येवती गावचं यंग टॅलेंट कराड क्रिकेट असोसिएशनचा भविष्य आपण म्हणता येईल आदर्श सूर्यवंशी यांच्यावरती येवती संघाची मदार असेल. आपण पाहतोय दत्ता पवार यांना अगदी क्लोज किपिंग, आणि गोलंदाजीसाठी अशोक. आदर्श यांना आपला क्लास दर्जा दाखवावा लागेल या चेंडूवरती. यावेळी फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, अतिशय जबरदस्त खेळ, रिले कॅच, इट्स अ रिले कॅच, क्वालिटी फिल्डिंग बाय बोथ द फिल्डर्स. आणि आदर्श सूर्यवंशी जातोय माघारी, धक्का लागतोय. दुसरा येवती संघासाठी एक मोठा हादरा. आदर्श बॅक टू द पवेलियन. 8 या धावसंख्येवरती मोठा हादरा.
बामणवाडी संघाने खरं तर पहिल्या 3 षटकांची फलंदाजी करत असताना अवघ्या 33 धावा जमवल्या होत्या. दत्ता यांची बॅट आज बोलली नाही. रघुनाथ पवार यांचे 2 षटकार, दत्ता यांचा 1 षटकार आणि 33 धावा जमवल्या. त्यानंतर मात्र रघु यांचं एक आक्रमक षटक आपल्याला पाहायला मिळालं. अवघ्या 8 धावा खर्च केल्या आणि अशोक यांनी आपल्या पहिल्या चेंडूवरती जी महत्वपूर्ण विकेट होती आदर्श सूर्यवंशीला माघारी धाडलं आणि आता मात्र पूर्णपणे कमबॅक, पूर्णपणे फ्रंट फूटवर आपल्याला पाहायला मिळतील. बामणवाडी एलसीसी बामणवाडी हा संघ फलंदाजीसाठी सर्व कॅप्टन सचिन पाटील ऑन स्ट्राईक. अक्षय फटका चांगला स्कोअर करतात. एक फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव घेण्यात यश मिळेल. एकाच धावावरती थांबावं लागेल. पुढचा बॉल आपण पाहतो अशोक यांचा. शिवा चेंडू इट्स लीगल डिलिव्हरी. येस, इट्स लीगल डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी होते अशोक यांची. आज युवती संघाचा विचार केला पूर्ण सेट अवेलेबल नाहीयेत. मुख्य 3 ते 4 खेळाडू त्यांचे आज नसल्यामुळे थोडस गडबड होते. फलंदाजी होत नाहीये. गोलंदाजी अर्थात चांगली राहिली होती परंतु फलंदाजीमध्ये कुठेतरी कमी पडतायत. 9 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकामधील शिवाजी मोहिते यांना आपला क्लास दाखवावा लागेल येणाऱ्या चेंडूमध्ये. शिवाजी शेवाळ यांना यावेळी अजून एक चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. बामणवाडी संघ प्रेशर टाकतो. प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. दत्ता पवार स्वतः क्लोज एक्स्ट्रक्शन. सुनील भाऊ स्लिपच्या क्षेत्रामध्ये तैनात आहेत. म्हणजे प्रेशर आणि विवेक देसाई भिंत बनवून अगदी शॉर्ट कव्हरला उभे आहेत. कोणती रन घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे चेंडू गेला तर होणार नाही यात कोणतीही शंका नाहीये. 4 चेंडूंचा खेळ होतोय पूर्ण. 9 धावा धावफलकावरती अशोक. यावेळी फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इट्स थर्ड विकेट इन अ रो. जबरदस्त गोलंदाजी अशोक यांची. या षटकामध्ये एक महत्वपूर्ण 2 विकेट मिळवला त्यांच्या खात्यामध्ये आणि 9 धावसंख्येवरती तिसरा मोठा हादरा लागतोय. पहिली विकेट विचार केला सौरभ सोरटे बाद झाले. त्यानंतर आदर्श सूर्यवंशीने आता मात्र शिवा देखील बॅक टू पवेलियन. क्वालिटी बॉलिंग बाय अशोक. शेवटचा चेंडू 9 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 7 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. विनोद शेवाळे बंडा सरांचे फेवरेट खेळाडू आहेत. बघा बॅटिंग मध्ये कसा परफॉर्मन्स करतायत. शेवटचा चेंडू या षटकामधील मोठा फटका येणं इज अ मस्ट. यावेळी फटका आला विनोदच्या बॅट मधून. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज अँड ह्युमंगस सिक्सर. क्वालिटी बॅटिंग बाय विनोद शेवाळे. पहिल्या चेंडूवरती आले. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पाहिला, रीड केला आणि त्याला भिरकावून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून. एक आकर्षक पॉवरफुल बुलंदी षटकार. 6 धावा. 15 धावा धावफलकावरती. अजूनही 19 धावा करायच्या आहेत. 3 षटकारांची मॅच आहे. सचिन पाटील यांना प्रयत्न करावे लागतील किंवा विनोद शेवाळे यांना स्ट्राईक एंड वरती आणणं खूप गरजेचं असणार आहे. दत्ता पवार विनंती असेल वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. चला. तसेच स्पर्धेसाठी संतोष देसाई साहेब आणि सचिन आटोगरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. श्री गणेशवाडीकडून त्यांचं हार्दिक 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 स्वागत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. खरं तर मागच्या 2 टुर्नामेंट ज्या गोलंदाजांना बामणवाडी संघासाठी अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली अंडर-22 खेळाडू साहिल देसाई या स्पर्धेकरता उपलब्ध नाहीयेत. ती थोडीशी कुठेतरी कमतरता जाणवेल गोलंदाजीसाठी. अनिकेत येतोय गोलंदाजीसाठी. 6-19 समीकरण आहे. सचिन पाटील यांना आपले पहिले दिवस आठवावे लागतील. बंडासर म्हणतात पहिले पण कधी. यावेळी डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू. 1 धाव. विनोदला स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं असणार आहे. 5-18 समीकरण आहे. अनिकेत आहे गोलंदाजीसाठी.
थोडंसं अवघड आव्हान आहे, कारण बॅटिंग लाईनअप थोडंसं कमकुवत म्हणता येईल युवती संघासाठी. विनोदने पहिल्या चेंडूवरती षटकार घेतला आहे, परंतु सध्या तो नॉन स्ट्राईक रेंजवरती आहे. पुढचा चेंडू, यावेळी चांगला फटका, क्रीजचा वापर केला, चेंडूला भिरकावून दिला मिड विकेटला. दुसरा धावाचा प्रयत्न होणार, गरज होती का? 2 धावा, 18 धावा धावफलकावरती आणि 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू 16. सचिन पाटील, ज्यांना खरं तर क्षेत्ररक्षणासाठी ओळखलं जातं, दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आज फलंदाजीची संधी मिळाली आहे. अनिकेत, चांगला फटका, या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव घेण्यात यश मिळेल आणि मला वाटतं विनोद आता स्ट्राईक सोडणार नाहीयेत, आता थांबतील. 3-15. विनोद यांना कमाल करून दाखवावी लागेल. अनिकेतने आतापर्यंत अतिशय 3 दर्जेदार चेंडू होत आहेत. बंडा सरांनी आम्हाला एक जुनी आठवण सांगितली, 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना समोरच्या संघाला विनोद यांनी 3-15 धावा दिल्या होत्या. आता ती भरपाई करण्याची वेळ आलेली आहे. 3-15 तुम्हाला काढाव्या लागतील. अनिकेत टू विनोद याने पहिल्या चेंडूवरती खेचला आकर्षक षटकार. वाईड, इट्स वाईड. मॅच मध्ये रंगत आहे, मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 3-14चं समीकरण. विनोद ज्या प्रकारे पहिला फटका खेळला होता, पहिला षटकार खेचला होता, जबरदस्त पुलचा फटका खेचला होता, त्यामुळे त्यांच्याकडे क्षमता आहे, विसरून चालणार नाहीये. 3-14. पुन्हा एकदा वाईड. यस, 3-13चं समीकरण. अजून एखादा वाईड आला तर 3 चेंडूवरती अवघे 2 षटकार मारावे लागतील. दत्ता पवार यांचा अनुभव आता मात्र चर्चा करण्यासाठी येतोय. कामी येणार का पाहूयात. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळण्याची रणनीती असेल, यात कोणतीही शंका नाही. नौखा गोलंदाज आहे, त्याच्यावरती प्रेशर टाकणं थोडंसं गरजेचं होतं युवती संघाला, परंतु ते आतापर्यंत त्यांना करता आलेलं नाहीये. दत्ता पवार सांगतायत ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवा. विनोद, पाहूयात. विनोदचा फटका फसलाय, चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. तिसरा झेल या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. सुनील काटेकर जल्लोष करतायत. मॅच आता मात्र हातामध्ये आहे. आता मात्र अवघे 2 चेंडू उरतात आणि धावसंख्या करायची आहे तब्बल. आणि फलंदाजीसाठी ज्यांनी युवती संघासाठी 1985, 2001, 1990 म्हणा, 2000, 2005 हा कालावधी अक्षरशः आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने गाजवला. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर्स ऑफ कराड तालुका, मिस्टर ब्रह्मा बापू. हे फलंदाजीसाठी आता टाळा घेऊन मित्रांनो, ब्रह्मा बापूसाठी लिजेंडरी खेळाडू. वय वर्ष 50च्या आसपास. त्यांचे चिरंजीव देखील या सामन्यामध्ये खेळतात. बापलेकांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. अर्थात आदर्श देखील आपल्या पप्पांच्या प्रमाणे, आपल्या वडिलांच्या प्रमाणे आपलं कर्तृत्व सिद्ध करतो. ब्रह्मबाबू बाबत काय करतायत, गाडियासी आणि दोन्ही बाजूने फलंदाजी करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती आहे. षटकार खेचला तर संतोष शेवाळे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक. अनिकेत, वाईड चेंडू. बापू फक्त 2 चेंडूवरती 12 धावा करायच्या आहेत. 2 चेंडू आणि 12 धावाची आवश्यकता आहे. पाहूयात. चांगला प्रयत्न बापू यांचा. चला, गणेशवाडी संघ नाणेफेक जिंकलेले आहात. डिसिजन रायटी खेळा. बापू, बंडासरांची चेंडू तुम्ही रायटी खेळावात. शेवटचा चेंडू. वा दर्जा चौकार. चौकार. थँक्यू बाबू. चला, गणेशवाडी संघ, आपण टाइम वाचवणं गरजेचं आहे. बापू, खरं तर तुम्ही वरती येणं गरजेचं होतं आणि इथून पुढे तुम्हाला यावं लागेल. युवती संघाचे जो खराब परफॉर्मन्स गेले कित्येक वर्ष चालू आहे, तो तुम्हाला थांबवावा लागेल येऊन. वेल डन टीम बामरवाडी. रन्स कमी होत्या, परंतु डिफेंड करण्याचं कला, डिफेंड करण्याची क्षमता या संघामध्ये आपण पाहिली गेली. 2 टुर्नामेंट बक्षिसामध्ये होते. अर्थात मागच्या 2 टुर्नामेंट भाग घेतला नव्हता या संघाने, परंतु त्या अगोदरच्या टुर्नामेंटमध्ये क्वालिटी परफॉर्मन्स राहिला होता. चला, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ज्यांना दुसरा षटक हाताळताना 7 धावा देऊन 2 धावा